बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपा सिद्धीर्था सरस्वती ऋतुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसंबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री कर्णानुयोग दीपक नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवाः प्रतिगंधर्देवाः तेषां उच्चानुसार मासाद्यं सकल नेमिचंद्र आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गनि कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थं। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के परम पूज्य आचार्य नेमिचंद्र जी महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। कर्णानुयोग दीपक या महान ग्रंथामध्ये पूर्वचर्चेमध्ये पूज्य सरल सागरजी महाराज यांनी अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती कशाला म्हणतात याचं विश्लेषण सांगितलं होतं। ज्यांच्या आश्रयाने बादर निगोदिया जीव राहत नाहीत आणि ज्यांच्या शिरा संधी पर्व आदींची रेखा म्हणजे रेषा प्रकट झालेली असतात, ते तोडल्यानंतर परत ज्यांचे समान भाग होत नाही आणि छिन्न भिन्न झाल्यानंतर परत ते उत्पन्न होत नाही आणि ज्यांची स्कंद म्हणजे ज्यांचा भाग सालीने पातळ झालेला असतो अशांना अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती म्हणतात। आणि अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आपल्या उत्पत्तीच्या प्रथम समयाला घेऊन अंतर्मुहूर्तापर्यंत ती सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती असते असं इथं सांगताना सरळ सांगितलं असतं तर काही अडचण नव्हती। पहिलं एक अंतर्मुहूर्त उत्पत्तीपासून पहिल्या अंतर्मुहूर्तामध्ये ती सप्रतिष्ठितच असते असं सांगायला काही अडचण नव्हती। पण इथं आचार्यांना सांगताना पहिल्या समयापासून अंतर्मुहूर्त असं सांगण्याचा उद्देश काय आहे हे काय माझ्या लक्षात आलं नाही आणि काल त्याचं विश्लेषण सरल सागरजींनी केलं असलं तर काय माहीत नाही पूर्वचर्चेमध्ये। आज या ठिकाणी सांगतात प्रश्न काय आहे, उत्पत्तीपासून पहिल्या अंतर्मुहूर्तापर्यंत ती वनस्पती प्रत्येक वनस्पती झाल्यास सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती असते असा विषय आहे। इथं उत्पत्तीच्या प्रथम समयाला घेऊन
असं का म्हटले ही चर्चा सुरू आहे. अंतर्मूर्त ज्यावेळी पहिला आपण घेतो ते पहिल्या प्रथम समयापासूनच असतं. त्यात परत विशेष प्रथम समयाला घेऊन असं का म्हटलं हे कळलं नाही, मी ते सांगायला लागलो. एक निगोद शरीर में द्रव्य की अपेक्षा जीवों का प्रमाण कितना है? उत्तर, समस्त सिद्ध राशि का और संपूर्ण अतीत काल के समयों का जितना प्रमाण है, द्रव्य की अपेक्षा उनसे अनंत गुणे जीव एक निगोद शरीर में रहते हैं. आचार्यांनी काय सांगितलं, इथे एक त्यांनी प्रश्न केला की बाबा एखाद्या निगोदी शरीरामध्ये द्रव्याच्या अपेक्षेनं किती जीवांचं प्रमाण, संख्या किती राहू शकते? तर या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं, एक निगोदी शरीरामध्ये त्याचा आधार घेऊन किंवा त्या शरीरामध्ये आत्तापर्यंत गेलेले सिद्ध भगवंत जेवढे आहेत त्या सिद्ध भगवंतांची संख्या किती आहे? अनंत अनंत. किंवा अनादी कालापासून झालेले समय किती आहेत? अनंत अनंत. त्याला परत आणि अनंतनं गुणायचं, त्याला परत आणि अनंतनं गुणायचं. जी संख्या येईल तेवढे द्रव्याच्या अपेक्षेनं, पर्यायाच्या नव्हे, द्रव्याच्या अपेक्षेनं एका निगोदी शरीरामध्ये तेवढे जीव असू शकतात. बघा, आणि आम्ही खुलेआम इथं 4 महिने कांदा लसूण त्याग करायला, बटाटो त्याग करायला आम्हाला आम्हाला लई काय तर मोठा आम्ही त्याग केलो असं आम्हाला वाटतंय. कांद्याच्या किंवा लसणाच्या कुडीमध्ये सुई खुपसल्यानंतर एक थेंब त्याचा रस काढला, किती? एक थेंब. तर त्याच्यामध्ये असणाऱ्या जीवांच्या शरीराचा जर आकार कबुतरा एवढा झाला, कशा एवढा? तर या आकाशात कबूतर मावणार नाहीत एवढे जीव, अध्यक्ष मॅडम, त्या एक थेंब रसामध्ये असतात. कुठल्या? डाळिंब्याच्या कशाच्या? कांदा किंवा लसणाच्या रसामध्ये. आणि त्या मी रोज अशी 4-5 कांदा, 2-4 लसूण आनंदानं आपण खातोय आणि पाहुण्यांना, घरातल्यांना सगळ्यांना खायला देतोय. किती जीवांची हिंसा आम्ही आमच्या एका जिभेच्या चोचलेपणासाठी, अज्ञानपणात आम्ही करतोय, याचं चिंतन करायचं. फक्त खाण्यासाठी. मला जगण्याचा जसा अधिकार आहे तसं प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, ही भावनाच आमच्यात नाही. मलाच फक्त जगण्याचा अधिकार देवानं दिलाय अशा आविर्भावात आपण जगतो. जैसी करणी वैसी भरणी. एवढ्या जीवांचा मी या ठिकाणी हिंसा करतो, कशासाठी? फक्त जिभीच्या 5 मिनिटाच्या चोचले पुरवण्यासाठी. आणि बाकीचं मग काय? म्हणून या ठिकाणी या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. आणि आपला पण जन्म अशा ठिकाणीच होतो. एक श्वास में 8-10 बार जन्म्यो मर्यो बऱ्यो दुःख. एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म, एका श्वासामध्ये 18 वेळा मृत्यू. 50, 60, 70, 80, 90, 100 वर्षाचं आयुष्य मिळालं तरी मरताना आम्ही थडफडतोय. एवढ्या लवकर का देव नेला म्हणतो? आणि ते एक श्वास म्हणजे जो स्वस्थ व्यक्ती असतो, निरोगी व्यक्ती,
त्याच्या हाडात इथं मनगटीपाशी जी नाडी लागते त्या नाडीच्या एक ठोक्यापासून दुसऱ्या ठोक्यापर्यंतचा जो एक काळ असतो सेकंदापेक्षाही कमी असतो तो म्हणजे एक श्वास. त्याच्यात 18 वेळा जन्म आणि 18 वेळा मृत्यू. चांगलं आहे काय? खायचं नाही, प्यायचं नाही, काय काम करायचं नाही, काय अध्यक्ष? कोण कावलं म्हणायचं नाही, कोण काय म्हटलं म्हणायचं नाही, कोणाला चौका लाव म्हणायला नको, कोणाला नको म्हणायला नको, कोणाचं बोलणं ऐकून घ्यायला नको. बरं आहे काय? तिजुताई प्रतिमा घ्यायचं भाव त्यात करण धाडस होईना म्हणायला नको. कोण प्रतिमा घे म्हणत नाहीत, कोण नको म्हणत नाहीत. चांगलंय. तिथं गेल्यावर कळते किती दुःख खायचे. म्हणून पूर्व पुण्याईनं तुम्हाला मला सगळ्यांना एवढी चांगली गती, एवढा चांगला धर्म, खाण्यासारख्या असंख्यात वस्तू आहेत. चौक्यात परवा 150ची लिस्ट होती व्हॉट्सअपला, आपल्यात नव्हतं दुसरीकडं. 150 पदार्थ खाण्यासारखी चौक्यातली शुद्ध. अजून तुम्ही आणि सामान्य खाण्याची लिस्ट किती आहे कुणास ठाऊक. एवढे पदार्थ खाण्यासारखे आहेत. न खाण्यासारख्या पदार्थांची लिस्ट काढली तर लईतले 5, 25, 50 पदार्थ निघतील. म्हणजे खाण्यासारखे पदार्थ एवढे असून सुद्धा आणि न खाण्यासारखे पदार्थ थोडे असून सुद्धा आम्हाला खाण्यासारखे पदार्थ खावासे वाटत नाहीत आणि न खाण्यासारखे पदार्थच जास्त खावासे वाटतात. म्हणून जिथं जायला नको अशा ठिकाणी आपला जाऊन जन्म होतो हा नियम आहे. म्हणून थोडं विचार करून आपल्याला आपलं जीवन जगणं फार गरजेचं आहे. माताजी एक धान्य खाऊन, ठराविक घास खाऊन, ते पण कमी करत येऊन नुसता पाणी, ताक, धनपाणी, जिरपाणी एवढं पिऊन पण त्यांचा चेहरा आनंदी आहे. आणि आमचं एवढं सगळं खाऊन पण आमचा चेहरा दुःखी आहे आणि आम्हाला उद्या सकाळची आणि काळजी आहेच. आम्ही का दुःखी आहे? एवढं खाल्लोय की ती श्वास घ्यायला पण शकुनी मामाच्या घरात आहार. त्यामुळे एवढं खाल्लं की ती श्वास घ्यायला जरा ते मिक्सिंग व्हायला पण जागा राहिली. आणि आपलं तसंच आहे. जो कमी खातो, शुद्ध खातो आणि वेळेत खातो त्याचं आयुष्य जास्त असतं, त्याचं शरीर निरोगी असतं. जो भरपूर खातो, भरपूर वेळा खातो आणि कधी पण खातो आणि त्याच्या पुढं श्रीपाल भैया कसं पण खातो, त्याचं शरीर रोगी असतं. कसं असतं? रोगी. अखंड ग्लास भरून पाणी घ्या, किती ग्लास भरून, आणि अत्यंत उन्हाचा त्रास व्हायला आहे तुम्हाला, सरबत करायचं आहे, हां, त्या आता अखंड ग्लास भरलेल्या पाण्यात साखर घाला. कुठं पडणार? खाली पडणार. त्याच्यात परत लिंबू पिळा, त्याच्यात लोण घाला आणि प्या. काय हलवायला पाहिजे? अजून हलवायला पाहिजे. नाही हलवलं तर सरबत चांगलं होत नाही. तसं पोटात जे आम्ही अन्न, लिक्विड, ह्या सगळ्या गोष्टी पोटात आम्ही घालतोय, ते घातलेलं अन्न मिक्सिंग व्हायला, मिक्सर व्हायला, कुठल्याही कंपनीचं, जयश्री कंपनी असू दे नाहीतर कुठलं बजाज कंपनी असू दे, असं अजून एक मिक्सर तयार झालं नाही की त्याला त्या भांड्यात परिपूर्ण सगळं ते धान्य किंवा ती वस्तू घालून
त्याचं तोंड झाकल्यावर चालू केलंय आणि ते सगळं बरोबर त्याचं ज्यूस तयार केलंय, पीठ तयार आहे. एक 25% जागा शिल्लक सोडावीच लागते ती मिक्सिंग व्हायला. तसं आपल्या पोटातलं अन्न पचन व्हायला, खाल्लेलं अन्न मिक्सिंग व्हायला एक 25% जागा मोकळी असावी लागते. पण याचा कुठलाही विवेक आमच्याकडे राहिलेला नाही. काय खायचं माहीत नाही, कवा खायचं माहीत नाही, किती खायचं माहीत नाही, कसं खायचं माहीत नाही. काय पुढं दिसल ते खायचं, कवा दिसल तवा खायचं, कसं असेल तसं खायचं. ह्याच्या पलीकडं आमच्या जीवनाचा अर्थच राहिला. काय दर्शन बरं आहे की नाही? काय करायचं सांग. नित्य निगोद किसे कहते हैं? उत्तर, जो आज तक निगोद पर्याय से नहीं निकले हैं उन्हें नित्य निगोद कहते हैं. नित्य निगोदिया जीवों का काल अनादि अनंत और अनादि शांत होता है, परंतु इतर निगोदिया जीवों का काल सादी शांत और सादी अनंत होता है. जे निगोद पर्यायातून अनादी कालापासून आजपर्यंत निघलेच नाहीत अशा जीवांना काय म्हणायचं? नित्य निगोद. त्याचे दोन काळ आहेत, सादी अनंत, आदी अनादी अनंत आणि अनादी शांत. म्हणजे आजपर्यंत कधी निघले नाहीत आणि पुढं कधीही निघणार नाहीत. सादी अनादी अनंत आजपर्यंत निघले नाहीत पण आता पुढं निघणार आहेत. स अंत त्यांचा भविष्यात कधी ना कधी इथून निघण्याचा अंत म्हणजे बाहेर पडण्याची पर्याय खुला आहे, त्याला शांत म्हणायचं. आत्तापर्यंत कधी निघला नाही पण पुढं तो निघणार आहे, तो अनादी शांत. आजपर्यंत निघला नाही आणि भविष्यात कधी निघणार नाही, त्याला काय म्हणायचं? अनादी अनंत. असे नित्य निगोदाचे दोन भेद, दोन भेदच्या अपेक्षेनं दोन जीव, दोन प्रकारचे जीव तिथं असतात. परंतु इतर निगोदी जीवांचा काल साधी शांत असतो आणि साधी अनंत असतो. आता ह्याचं कारण काय आहे? ती इतर निगोदाची व्याख्या जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत नाही. आचार्यजींनी एकदा म्हणलं होतं, वर्तमान में कीचड़ में जन्म हुआ है, इसको हमारे पूर्व परिणाम निमित्त है. ऐकायला का झोपाला आहे सौरभ? वर्तमान में कीचड़ में जन्म हुआ है, उसको निमित्त पूर्व पर्याय के परिणाम निमित्त है, लेकिन वर्तमान में कीचड़ में ही मरना ये वर्तमान के परिणामों का कारण है. म्हणजे पंचम काळामध्ये मिथ्यात्व अवस्थेत माझा जन्म झालाय की नाही? इथले किती जण जन्मताना सम्यक दृष्टी होते? कोणी नाही. शांतीसागर महाराज जन्मताना मिथ्या दृष्टी होती. जेवढे पंचम काळात जीव जन्मलेत सगळे जन्मताना काय? आणि 8 वर्ष अंतर्मुहूर्तानंतर त्यांना सम्यक्त्व प्राप्त करण्याची क्षमता होते, प्राप्त करतात असा नियम
वर्तमानमध्ये आपला सगळ्यांचा जन्म झाला मिथ्यात्व अवस्थेत. ह्याला कारण पर्यायातले पूर्वभावातले परिणाम आहेत. पण मरताना पण आम्ही जर वर्तमानामध्ये मिथ्यात्वातच मेलो तर त्याला कारण काय असणार आहे? वर्तमानचे परिणाम. त्यामुळं पूर्वीचं काय झालं जाऊ दे, वर्तमानमध्ये तर आमच्या परिणामांना सुरक्षित ठेवून आम्हाला सम्यक्त्व धारण करून सम्यक्त्व सहितच मृत्यू मरण केलं पाहिजे असं आचार्यशी सांगत होते. आता भूतकाळाचं फार चिंतन करून चालणार नाही. तुम्ही समजावून घेऊया आपण की भूतकाळात काय केलो म्हणून वर्तमानामध्ये मी काय भोगायला लागलो, समजावून घेऊया. पण आता विकल्प करून चालेल काय? असं करायला नको होतो, असं करायला नको होतो, असं करायला नको होतो. बरं आता केलाय काय परत येणार आहे? आता काय करायला नको याची भविष्याची आणि वर्तमानाचा विचार कोण करते काय सांगा? हे सम्यक दृष्टीचं लक्षण आहे. आत्ता काय करायला पाहिजे, मला पुढं कसं राहायला पाहिजे, हा सम्यक दृष्टी विचार करतो. भूतकाळाचं फक्त तो काय करतो? चिंतन करतो की कशामुळं वर्तमान माझा असा आहे आणि भविष्य माझा कसा पाहिजे, त्याच्यासाठी वर्तमान मला कसा करायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, याचं चिंतन जो करतो तो खरा सम्यक दृष्टी जीव आहे. वास्तविक आम्ही वर्तमानाची कधीच विचार केला नाही. भूतकाळाचे एक तर टेन्शन असते, नाहीतर भविष्य काळाची स्वप्न असतात. मग वर्तमान माझा असा का आहे याचं कधी भूतकाळाचं चिंतन नाही आणि भविष्यात मला जायचं कुठं आहे त्याच्यासाठी वर्तमानमध्ये काय करायला पाहिजे याचा वर्तमानमध्ये विचार नाही. म्हणून आचार्य सांगतात की आम्हाला तुम्हाला सगळ्यांना जर नित्य निगोध आणि इतर निगोधचा अर्थ असाच आहे की नित्य निगोधामध्ये अनादिकालापासून जीव बाहेर पडला नाही आणि भविष्यात कधीही पडणार असाही एक अशा प्रकारची पण जीव अनंत आनंद आहेत. आणि जे जीव आत्तापर्यंत तर बाहेर पडले नाहीत पण पुढं बाहेर पडण्याची शक्यता आहे असे अनादि शांत जीव सुद्धा आहेत. मग आता इतर निगोधाची व्याख्या काय? जो निगोध से निकल कर तथा अन्य पर्यायों में भ्रमण कर पुनः निगोध में ही उत्पन्न होते हैं, उन्हें इतर निगोध कहते हैं. कबूतर पक्षी माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे? कोणाकोणाला माहित नाही हात खाली करा. म्हणजे कोणालाच माहित नाही. हां, सगळ्यांना माहिती आहे? अमृता काकू माहिती आहे? बस्तीत सगळी तीच भरल्यात. म्हणजे पक्षी पण बस्तीतली कबूतरच आहेत आणि बस्तीत येणारी पण सगळी कबूतरच आहेत. नाहीत? मालव नाही. जो व्यक्ती आता ते अशोक सम्राट महाराज, तुम्हालाच पारवळ आणि कबूतर माहीत, आम्हाला काय त्यातलं फरक कळत? आम्हाला काय त्यातलं कळतच नाही तर काय कळणार? जी व्यक्ती संसारातून मंदिराकडे येत असताना, घरातून मंदिराकडे येत असताना हसत येते, आनंदी असते, एक चेहऱ्यावर वेगळा अनुभव असतो की आता त्या राडीतनं, संसाराच्या राडीतनं निघून, हे भगवान मी तुझ्या आता दरबारात आलो, मी किती पुण्यवान आहे असं इथं येतो आणि परत घराकडे तो जातच नाही. तो पोपटासारखा असतो. तो कोणासारखा असतो? पोपटासारखा.
तुझ्या सोन्याचा पिंजरा मला नको. आणि जे बस्तीला येतात गडबडीत आपली विधी करतात आणि कवा एकदा घराकडे जाईन असं भाव करतात, ते सगळे कोण असतात? कबुतरासारखी. त्याला त्या पेटीतनं बाहेर काढून आकाशात सोडतात. जा. त्याने फिरते आणि कुठे येते? त्या पेटीपाशी येते कुजलेलं सडलेलं धान्य खायला. तुम्ही काय करताय खरं सांगायचं? लवकर सांगा मला. हो कुणासारखं? मान नाही कसं म्हणला मगाशी? नाही कसं म्हणताय? कबूतरासारखी ज्याची प्रवृत्ती असते, नित्य निगोदातून निघतो, सगळं बाहेर सगळं फिरतो आणि परत निगोदात येतो, अशा जीवाला इतर निगोद म्हणतात. अशा जीवाला काय म्हणतात? इतर निगोद. आमची अवस्था तशीच आहे. लक्षात, आमची अवस्था सगळ्यांची तशीच आहे. पोपटाला सोन्याचा पिंजरा जरी दिला आणि त्याला लाडू, मिरची भजी, लाल पेरू आणि काय फुटाणे काही घाला, तर नुसता वाट बघत असतो कधी पिंजरा उघडल, कधी तोंड उघडल आणि कधी मी बाहेर जाईन. आम्हाला पण पोपटासारखं आमचे भाव आहेत की नाही? ती जुते कधी एकदा मी प्रतिमा घेईन, कधी एकदा प्रतिमा घेईन. मग घरातले म्हणतात तुला लई प्रतिमा घ्यायची इच्छा आहे काय? चल उघडतो दरवाजा. ती दरवाजा उघडायच्या वेळेला ही तोंड इकडं करते. आम्ही पण पोपटच आहे, आम्ही काय कबूतर नाही. कारण आम्हाला परत काळजी आहे, बाहेर पडल्यावर भजी मिळेल काही नाही, पेरू मिळेल काही नाही, फुटाणं मिळेल काही नाही. बघा तुम्ही, जी लई धार्मिक स्वाध्यायी लोक आहेत त्यांना माताजी विचारा, तुम्ही नियम करा. जे दीक्षा घेऊन समाधी साधणार आहेत त्यांच्याकडंच आहार घेणार. उद्या किती काही तुम्हाला जानेवारी डिसेंबर वाट बघायची, कारण अष्टानिक पर्वच येऊन देत नाही तुमचा. खरंय का खोटं आहे? हा, असल्या लोकांच्यावर तुमचा विश्वास काय सांगायचं सांगा. हा, दिसायला उंदीर किती जरी चांगला असला तर तो उंदीरच असतोय. काय करणार तुम्ही? ही वास्तविक आमच्या जीवनाची अवस्था आहे. पुण्य कधी कधी आमच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडतोय, पण ते बरोबर उघडायच्या वेळेला आम्ही त्याच्याकडे पाठ करतोय आणि चेहरा विरुद्ध दिशेला करतोय. आणि झाकायची वेळ झाली मग इकडे फिराय झाकलं वय जाणार होतो बघा कवा झाकल्यावर. ही सगळी आपली अवस्था आहे, लक्षात ठेवा. मी विनोद म्हणून सांगत नाही, वास्तविक आमच्या जीवनाची ही अशी अवस्था आहे. अशी जी कबुतरासारखी लोक असतात, सगळं फिरायचं आणि परत तिथं सडलेलं अन्न खायला यायचं, ते इतर निगोदासारखे असतात. निगोदातनं वैर पडायचं, सगळीकडे फिरायचं आणि निगोदात जाण्यासारखे भाव करायचे आणि निगोदात जायचं आणि निगोदात. आचार्यजी सांगत होते की नाही, अशोक सम्राट पाटील यांच्यासारखा श्रावक एक होता. रोज प्रवचनला येणार, सगळं वेळ काढून सगळं करून. मग आमच्या सरळ सागर महाराजींचं छड आला पुस्तक लिहायचं आणि सांगायचं चालू होतं. मग सरळ सागर महाराजांनी
एक दिवस इतकं सुंदर प्रवचन केलं. कशाचं? चतुर्गती परिभ्रमणाचं. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी, सगळ्यांना इतकी वाईट वाटलं. अशोक सम्राटांची तर रुमाल भिजला, टोपी काढून परत पुसली, ते पण भिजलं. एवढं डोळ्यातनं पाणी येत होतं. एवढं सगळं झाल्यावर शेवटच्या 5 मिनिटात सरलसागर महाराजांनी विचारलं, 4 गतीचं परिभ्रमण मी तुम्हाला सांगितलं, मग आता कुणाकुणाला देवगतीत जायचं आहे? मग बऱ्यापैकी सगळ्यांनी हात वर केलं. कुणाला मनुष्यगतीत जायचं आहे त्यालाही परत बऱ्यापैकी लोकांनी हात केलं. ज्याला काही कळलंच नाही तो तिर्यंच्यात पण हात वर केला. नरकाला काही कोणच हात वर केलं. हे सगळं सरलसागरांचं लक्ष होतं. आठवड्यातनं एकदा डोळ्यात तूप घालून झोपतात तिने, त्यामुळे डोळं खरं सांगायचं ज्यावेळी वाटेल तवा घालतात तिने. आठवडा कॅन्सल. हां, तुपाची आठवण आली की त्यांनी डोळ्यात घालतातच. त्यामुळे डोळं त्यांची काय आहेत? खरे. सगळं बघितलं, सगळीजण कधी ना कधी तर हात वर केल्यात. अशोक बाबा सम्राट कशालाच हात वर केला नाही हे लक्षात महाराजांच्या आलं. महाराजांनी उठवले, उभा राहा. राहिले, तुम्ही कशातच हात वर केला नाही, नेमकं तुम्हाला कुठं जायचं आहे? महाराज, प्रवचनला येताना बायको सांगितल्या, प्रवचन झाल्यावर नीट घराकडे यायचं, म्हशीचं शेण काढायचं आहे, त्यामुळे मला कुठेही जायचं. मला आता प्रवचन झाल्यावर कुठं जायचं आहे? काय सांगायचं सांगा. आता तसं परत जिथनं निघलोय तिथंच निगोदात परत पोचण्याची जो जीव परिभ्रमण करतो त्याला इतर निगोद म्हणतात. त्याला काय म्हणतात? इतर निगोद. आणि इतर निगोदाचं काय सांगितलं? साधी शांत आणि साधी अनंत. साधी शांत कोणाला म्हणायचं? जे निघलेत म्हणून तिथनं साधी आहे, जे जाऊन परत लगेच निघणार आहेत म्हणून शांत आहेत, त्यांचा अंत पण शांत आहे. आणि एक एक साधी अनंत एकदा फिरून परत तिथे गेलेत आणि परत अनंत काळापर्यंत आता बाहेर येणार नाही. त्याला काय म्हणायचं? साधी शांत. बागदर निगोदिया जीव कहाँ कहाँ नहीं रहते हैं? उत्तर, पृथ्वी, जल, अग्नि और वायु, इन 4 स्थावरों में आहारक शरीर, देवनारकियों का शरीर और केवली भगवान का शरीर, इन 8 स्थानों में बादर निगोदिया जीव नहीं रहते. पृथ्वी काईकमध्ये एक निगोदिया जीव असत नाही. जल काईकमध्ये निगोदिया जीव, बादर निगोदिया जीव असत नाहीत. अग्नी काईकमध्ये एक असत नाही आणि वायू काईकमध्ये एक असत. 4 स्थावरांच्या मध्ये असत. मग कशात असणार? वनस्पती काईकमध्ये. कशात असणार? वनस्पती काईक. आहारक शरीर कशाला म्हणतात? जे पुरुषवेदी महामुनिराज चतुर्थ कालामध्ये आहेत आणि त्यांच्या मनामध्ये तीर्थयात्रेची भावना किंवा एखाद्या प्रश्नासंबंधी जिज्ञासा म्हणजे श्रुतासंबंधी जिज्ञासा समजून घेण्याचे भाव झाले तर त्यांच्या डोक्यातून मस्तकातून 1 फुटाचा पांढऱ्या रंगाचा त्यांच्या आकारासारखा पुतळा निघतो. त्या पुतळ्याला काय म्हणायचं असतं? आहारक शरीर. त्याच्यामध्ये काही आत्मप्रदेशांचे असतात. त्याला काय म्हणायचं? ऐकू येईना? आहारक शरीर. त्या आहारक शरीरामध्ये एक
बादर सूक्ष्म जीव असत, बादर निगोदी जीव असत नाहीत. आणि कुणाच्या सांगितलं? देव आणि नारकी. देवांच्या शरीरामध्ये आणि नारकींच्या शरीरामध्ये. का बरं? यांचं वैक्रिक शरीर आहे. कुठलं शरीर आहे? जन्मताच ज्यांचं शरीर वैक्रिक असतंय त्या शरीरामध्ये बादर निगोदी जीव नसतात, असं समजून घ्यायचं. नुसता वैक्रिक शरीरामध्ये जर तुम्ही म्हणला तर मग विष्णू कुमार मुनी महाराजांच्या वैक्रिक शरीराची जी रिद्धी होती, वृद्धी, ते शरीरच म्हणतोय आपण वैक्रिक शरीर, तर त्याच्यात पण नाही असं होईल. इथं आम्हाला समजून घ्यायचं आहे, नियमानं जन्मताच ज्यांना वैक्रिक शरीराची प्राप्ती असते अशा ठिकाणी काय नसतं? बादर निगोदिया जीव असत नाहीत. आणि एक सांगितलं केवल भगवान. सामान्य केवली असू देत, तीर्थंकर केवली असू देत, कोणी असू देत, त्या केवली भगवंतांच्या शरीरामध्ये एक या ठिकाणी काय असत नाही? बादर निगोदिया जीव असत नाहीत. सामान्य केवली किंवा तीर्थंकर केवली कुणाच्याही शरीरामध्ये बादर निगोदिया जीव असत नाहीत, याची नोंद घ्यायची आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.